चे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत. ते सगळे आहेत, बघितलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो आहेत आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही. साटम यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न काढलाय. पक्षाचा अध्यक्ष असून देखील हा प्रश्न विचारा. म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही ना, असं नाही. असं नाही राजे, हे असं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत. ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत. ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय. ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं. आम्ही शांतपणे प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात. त्या मंत्र्यांचाही अपमान आहे. अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत. ते सगळे आहेत, बघितलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना त्या मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार? चला मंत्री महोदय उत्तर दे. लक्षवेधी क्रमांक 18 अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 18 झालं दिलं आता. हा बोला. अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे, मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न. आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही. साटम यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न काढलाय. पक्षाचा अध्यक्ष असून देखील हा प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना, काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं. मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना, एक मिनिट, त्या पोरांना प्रचंड मारहाण झाली पोलिसांकडून. काय मागणी होती? आम्ही 11 महिने काम केलं आणि आम्हाला 11 महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा, नाही तर पुढचे तरी 11 महिने द्या. आम्ही काम केलंय, निवडणुकीत काम केलंय. हे सरकारने आणलेली योजना आहे. पुन्हा हे सरकार आलंय ना, दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे, त्यांचा आग्रही नसता. त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना, मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो, मी त्यामध्ये कुठेच चूक नाही. ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार, असं ते म्हटले. बघा, म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही ना, असं नाही. असं नाही राजे, हे असं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत. ती योजना लागू केली. या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू. यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे. यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत. भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका. चला आता आपण पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 18. नाही 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 लक्षवेधी क्रमांक 18 नाही. मंत्री महोदय नाही. अध्यक्ष महोदय हरकत आहे. चला अध्यक्ष महोदय, चला अध्यक्ष महोदय, चला बोला. अध्यक्ष महोदय, भास्कर पाटील साहेब आपण खाली बसा. ओ भास्कर पाटील साहेब, अध्यक्ष महोदय, भास्कररावजी खाली बसा. भास्कररावजी खाली बसा. आपण बोला. जयंत पाटील बोला आपण. अध्यक्ष महोदय, मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही. ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत. ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय.
ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं. आम्ही शांतपणे प्रश्न विचारला, ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात. हा त्या मंत्र्यांचाही अपमान आहे. आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत. वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले, हा प्रश्न महत्वाचा आहे. 2 मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या. चला बोला. हा ठीक आहे, विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना. चला आता हा विषय पुढे नेऊ. हे बघा, हा काय पद्धत आहे, ही काय पद्धत आहे सांगा आता. कोणता नाही वेगळं काहीच घातलं नाही. सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली. काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं. नाही. आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं. त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं. एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचं पुढेचं भविष्य अंधकारमय आहे. का मागू नये त्यांनी पुढे असं म्हटलं गेलं. याचा विचार करू. आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार, याचं उत्तर द्या ना. चला उत्तर द्या. 11 महिने झाले उत्तर द्या. आणि या भविष्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर चला. हे जे काही आता माननीय अध्यक्ष महोदय, हा फार महत्वपूर्ण विषय. अरे तर ते विचारतात. आता ऐका ना, उत्तर ऐका मंत्री महोदय. माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टीवार साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले, माननीय अध्यक्ष महोदय, एक शांतताने ऐका. त्या फार महत्त्वाचा प्रश्न आहे, हा मी कबूल करतो. पण तुम्ही शांतताने ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे. एक तुमच्या शासन होता, तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी होती, बेरोजगारासाठी होते? एक मला ऐकून घ्या. तुम्ही आता एक मिनिट जयंतराव पाटील साहेब, आपण फार इंटेलिजंट आहे. माझ्या पण ऐका तर 2 मिनिटं. तुमची 300 रुपया तुम्ही महिन्याचा देत होते. म्हणे 1 वर्षाचे किती देत होते तुम्ही? 3600 रुपया. 3 वर्षासाठी योजना होती 10,000. आम्ही 1 महिन्याचे 10,000 दिले. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही ते योजना पण बंद केली. माननीय अध्यक्ष महोदय, जबाबदारी देऊ द्या. ऐका ना, ऐका. उत्तर ऐकून घ्या. शासन राहिला, तुम्ही एकही योजना रोजगारासाठी ठेवली नाही. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी अरे पण विजय वडेट्टीवार साहेब ऐकून तरी घ्यावा. जयंत पाटील साहेब अच्छा, मला जवाब पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्ही उत्तर द्यावा. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी, एम्प्लॉयमेंटसाठी ना होती. हा फक्त प्रशिक्षणसाठी होती. आणि प्रशिक्षण दिला 6 महिन्यासाठी होती. नंतर 5 महिना वाढून दिला. आणि माननीय अध्यक्ष महोदय, या योजनामध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे. मी उपाययोजना वाचत होते, परत ते पटलावर ठेवू. 6 पॉइंट आम्ही तयार केलाय. प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता. आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब, हा योजना बंद केली है जी, आजपासून सुरू झाली आहे. ते योजनेचा लाभ आज मी घोषणा करतोय. 1 जानेवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे, ते अंमलात येईल.